नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवरती स्वागत आहे। मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑसिलेशन शिकलो होतो। ऑसिलेशन तर 7-8 व्हिडिओ झालेले आहेत, पण ऑसिलेशनमध्ये काय शिकलो होतो, जर ऑसिलेशन मेन पोझिशन पासून स्टार्ट झाला तर त्याचे ग्राफ काय येतात, त्याचा टेबल काय तयार होतो हे आपण शिकलेलो आहोत। तर आज आपल्याला या पार्टमध्ये ऑसिलेशन जर एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट झालं तर त्याचा ग्राफ कसा तयार होईल हे आपण शिकणार आहोत। हां, चला तर स्टार्ट करूया। आता एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होतोय, मग थीटा किती 90 डिग्री, मधून असेल तर 0 आणि एक्स्ट्रीम पोझिशन पासून असेल तर 90 डिग्री। मग या थीटाची तर मी 90 ठेवलं तर हे होणार ए साइनची डेरिव्हेटिव्ह होणार साइन 90 प्लस थीटा, साइन 90 प्लस थीटा कॉस थीटा। एम आय करेक्ट? ओके, त्याच्यानंतर याची डेरिव्हेटिव्ह घेतो dx अपॉन dt इज इक्वल टू ए, तर आमचा कॉन्स्टंट साइनची डेरिव्हेटिव्ह कॉसची डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह साइन, कॉसची डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह साइन, ओमेगा कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर आणलात, इथं लिहितो ओमेगा कॉन्स्टंट बाहेर आला, कॉसची डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह साइन, हा बघा निगेटिव्ह साइन, आतमध्ये राहिलं ओमेगा टी प्लस 5, याला म्हणतात वेलोसिटी। इसको कहते हैं वेलोसिटी। उसके बाद रुको जरा, इसकी डबल डेरिवेटिव लेते हैं, इसकी लेते हैं डबल डेरिवेटिव डबल डेरिवेटिव डबल डेरिवेटिव। ओके, निगेटिव्ह ए कॉन्स्टंट, ओमेगा कॉन्स्टंट, साइनचे डेरिव्हेटिव्ह कॉस ऑली पॉझिटिव्ह कॉस, ओके, त्याच्यावर निगेटिव्ह साइन तसंच राहिलेलं आहे, पॉझिटिव्ह कॉस। ओमेगाला बाहेर आणलं, ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर, आतमध्ये राहिलं ओमेगा टी प्लस 5, 3 व्हॅल्यू आलेल्या आहेत। याचा आपण हल्लू हल्लू टेबल बनवू, हल्लू हल्लू बाई हल्लू हल्लू चालवा। ओके, टाइम पहिला आपण काय घेतो, टाइम, पहिला टाइम, ओके टाइम, पहिला टाइम किती 0, ओके 0, इथं आल्यावर t/4, त्याच्यानंतर t/2, त्याच्यानंतर 0 t/4, t/2 नंतर 3t/2, त्याच्यानंतर परत इथे आला t टाइम झाला। ओके, एक ऑसिलेशन कंप्लीट झालेलं आहे। पुढे पाहिजे तर तुम्ही वाढवू शकता। थीटा, थीटा इथून स्टार्ट करतोय आपण, इथून 0 डिग्री इमॅजिन करू, जिथून स्टार्ट होतंय तिथून आपण 0 डिग्री कन्सिडर करू। ओके 0 डिग्री, ओके, इथून इथं आला π/2, इथून इथे आला 3π/2, इथून इथे आला π/2, इथून 0, ओके 0, 90 दुनी 18 म्हणजे हां फक्त पाय येईल, पाय सॉरी, हे बघा 0, 90 2 × 18, 19 3 × 270, नंतर 9 चौक 36 म्हणजे इथे होईल 2π रेडियन होईल। ओके, हे झाले अँगल। त्याच्यानंतर आता ठेवूया एक्सची व्हॅल्यू, नंतर व्हीची व्हॅल्यू, आणि हा कोण आहे, हा डबल डेरिव्हेटिव्ह म्हणजे ॲक्सेलरेशन। ओके, आता व्हॅल्यू ठेवून बघूया। थीटा 0, कॉस 0, ही व्हॅल्यू आहे ना पहिला, बघा कॉस 0 1 इंटू ए, त्याच्यानंतर कॉस 90 0, त्याच्यानंतर ही कॉस 180 -1 इंटू ए, निगेटिव्ह ए, परत 0, परत पॉझिटिव्ह ए। व्हेलॉसिटी बघूया, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला इथं भेटलेला आहे। ओके, पहिला कोणाचा 0, साइन 0 असतं 90, साइन 90 1 इंटू ए ओमेगा, निगेटिव्ह ए ओमेगा म्हणजे हा निगेटिव्ह ए ओमेगा झाला। त्याच्यानंतर पाय ठेवलं, साइन 180 0 आला, त्याच्यात 3π/2, साइन 3π/2 -1 असतं, निगेटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला, तुमचा आन्सर येणार ए ओमेगा आणि परत 0 येणार। आता ॲक्सेलरेशन बघूया। ओके, ॲक्सेलरेशन पहिला 0 ठेवला, कॉस 0 1 इंटू निगेटिव्ह ए ओमेगा स्क्वेअर आला, त्याच्यानंतर 90, कॉस 90 0, इथं 0 येणार, π/2, कॉस π/2 -1 इंटू -1 म्हणजे पॉझिटिव्ह झाला, आणि हा झाला ए ओमेगा स्क्वेअर, परत 0 येणार, परत निगेटिव्ह ए ओमेगा स्क्वेअर। तर असा हा आपण टेबल कंप्लीट केलेला आहे, एकदम झकासपणे। समजला नसेल तर व्हिडिओ थोडी पाठी घ्या आणि रिपीट करा, कसं आलं ते तुम्हाला समजेल। आता ह्याचे मस्तपैकी झकासपणे ग्राफ काढूया। मेरे प्यारो मित्रों, हम ग्राफ निकालने के लिए बिल्कुल रेडी है। इथे टाइम कुठला, इथे 0, नंतर t/4, t/2, 3t/2 आणि कंप्लीट t,
सेम इथे पण येणार t/4 t/2 3t/2 t t/4 t/2 3t/2 आणि हा t. आता पहिला एक्सचा ग्राफ काढूया. एक्समध्ये पहिला हायेस्ट काय ए आणि लोएस्ट काय निगेटिव्ह ए. आता बघा इथे 0 टाईम आहे, हा सगळा 0 टाईम आहे. ओके, 0 टायमाला ए आहे, 0 टायमाला ए. t/4ला हां चुकलं, 0 टायमाला ए आहे. ओके, t/4ला 0 म्हणजे इथं 0 आहे. ओके, t/2ला निगेटिव्ह ए, t/2 निगेटिव्ह खाली आहे, इथे प्लॉट केला. ओके, 3t/2ला 0 म्हणजे इथे आला. टीला ए म्हणजे इथे वरती आला. आता जॉईन करूया मित्रों, हम ये जॉईन करने जा रहे हैं. हा झाला ग्राफ. ओके, एक्सचा झाला. आता व्हीचा बघूया. 0ला 0 एक काम करूया. पहिला हायेस्ट काय ए ओमेगा हायेस्ट आहे. लोएस्ट काय निगेटिव्ह ए ओमेगा लोएस्ट पर्यंत लोअर व्हॅल्यूज ठेवल्या. आता 0 टायमाला 0 व्हिलॉसिटी, t/4ला निगेटिव्ह ए ओमेगा व्हिलॉसिटी इथे आला. t/2ला 0 व्हिलॉसिटी इथे आला. 3t/2ला ए ओमेगा म्हणजे परत व्हिलॉसिटी वाढली, पॉझिटिव्हकडे गेली आणि एक ऑसिलेशन कंप्लीट झाला, परत व्हिलॉसिटी 0 झाली. ओके, असा येईल. आणि खरं आहे हे बघा, ऑसिलेशन करतोय ना, ऑसिलेशन करतोय. इथून स्टार्ट झाला, इथून जिथून स्टार्ट होतो तिथे व्हिलॉसिटी 0 आहे. ओके, नंतर व्हिलॉसिटी वाढत गेली. मध्ये आला मॅक्झिमम व्हिलॉसिटी. हे बघा मॅक्झिमम फक्त निगेटिव्ह साईडला जातोय म्हणून निगेटिव्ह ओमेगा. परत इकडे आला, परत 0 व्हिलॉसिटी, परत मध्ये आला, परत मॅक्झिमम व्हिलॉसिटी. समजलं? एक्सेलरेशन घेऊया. चलो मित्रों, अब देखते हैं एक्सेलरेशन का ग्राफ. एक्सेलरेशन 0 टाइम निगेटिव्हवर आहे. इथे निगेटिव्ह ए ओमेगा स्क्वेअर, वरती पॉझिटिव्ह ए ओमेगा स्क्वेअर. 0ला निगेटिव्ह पासूनच स्टार्ट, इथूनच स्टार्ट. 0ला 0. ओके, 0ला निगेटिव्ह ए ओमेगा स्क्वेअर, नंतर होते 0 व्हेलॉसिटी, ही मधली 0ची लाईन आहे. त्याच्यानंतर पॉझिटिव्हकडे जातो, परत 0कडे येतो, परत निगेटिव्हकडे जातो. महाबालांनो ह्या आमचा ग्राफ असा तयार होणार. ओके, या ग्राफला हे जे 2 आहेत ग्राफ, त्याला कोसाइन ग्राफ म्हणतात आणि जो 0 पासून स्टार्ट होतो त्याला साइन फंक्शनवाला ग्राफ म्हणतात. ओके, बघा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. 4 मार्काचा बोर्डाला 10 ते 12 वेळा विचारला आहे. 2023, 2007, 2008 किती वेळा आला आहे ते खाली लिहून देतो. हे बघा किती वेळा आला आहे बोर्डाला. त्याच्यामुळे हा IMP क्वेश्चन आहे. मीन पोझिशनपेक्षा एक्स्ट्रीम पोझिशनवाला जास्त एक्झामला विचारतात आणि काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. हे स्टार्टिंगला हे केलं की हे बनवायचं, हे बनवलं की 4 मार्क्स आणि हे झाल्यावर त्याच्या खाली जे कन्क्लुजन आहेत हे लिहून झालं. थोडेफार कन्क्लुजन जे लिहायचे आहेत ते तुम्हाला डिस्प्लेला टाकतो. ते हे बघा, कॉपी करा. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचं जे डेरिव्हेशन असणार आहे ते असणार आहे मॅरेथॉन डेरिव्हेशन. कॉम्पोजिशन ऑफ 2 SHM. जर 2 पार्टिकल ॲट अ टाइम SHM करत असतील तर त्याचं फायनल इक्वेशन काय असेल. एकत्र करत असतील तर, वेगवेगळे करत असतील तर त्याचं SHMचं इक्वेशन आपण बनवणार आहोत. खूप मोठं डेरिव्हेशन आहे आणि 5 मार्काचा क्वेश्चन आहे. सुरुवातीला थोडा कठीण वाटेल, 2 वेळा फक्त जर प्रॅक्टिस केलीत पाटीवरती तर या मक्खन जैसा लगेगा आपको. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.